नाही, म्हणून आम्ही गॅस काढून तुम्हाला देणार आहोत. हा विषय भ्रष्टाचाराचा नाही. हा विषय मोदींनी आतापर्यंत सगळं काय अडाणींना विकलं भाजपने. फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी आहे. तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा. ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते. जिथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी, नाले, गटार, बरं का, ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही. गटारांनाही किंमत आली आहे. भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती मला दिसते की सगळी गटारं जी आहेत ती राष्ट्रीय संपत्ती हे आम्ही सांगतो का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारा ना. ही मोदींची योजना आहे. आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. हो, भाजपला का वाईट वाटतंय? भाजप मोदी विरोधी कधीपासून झाली? भाजपनी मोदींच्या विरुद्ध भूमिका घेऊ नये, लक्षात घ्या. आम्ही जी भूमिका मांडतोय, गटार बचाव आणि गटार राष्ट्रीय संपत्ती, खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी ONGC कार्यालयात जाऊन तिकडल्या चेअरमनना भेटून बैठक घेतली पाहिजे आणि मिठी नदी ताब्यात घेतली पाहिजे. गेल्या वर्षी जी काश्मीरमध्ये स्थिती होती, ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस सुद्धा सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी बोलवली होती. तुम्हाला असं वाटतं का की एक आठवडा दिल्लीत होता, अशी सर्वपक्षीय बैठक सध्याची जी देशातली परिस्थिती आहे ती पाहता बोलवण्याची गरज आहे? बघा, गरज तर नक्कीच आहे, पण दिल्लीमध्ये सध्या एक घोषणा धूम मचा रही, नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब. ही घोषणा पार्लमेंट बाहेर सर्वत्र धूम माजवते. कहाँ है नरेंद्र जी? नरेंद्र जी केरल में है, नरेंद्र जी कहाँ है? नरेंद्र जी तमिळनाडू में है, आसाम में है. नरेंद्र जी पार्लमेंटमध्ये नाही आणि सिलेंडर लोकांच्या घरात नाही. त्याच्यामुळे बैठक घेणार कोण? बैठक घ्यायला प्रधानमंत्री पाहिजेत ना, ते नाही आहेत. आणि जे राहुल गांधी सांगतायत ते सत्य आहे. यापुढे नरेंद्र मोदी हे पार्लमेंटला येतील की नाही शंका आहे, कारण त्यांना पार्लमेंटमध्ये यायला तोंड राहिलेलं नाही असं जे गांधी म्हणतायत त्यात तथ्य आहे. मुंबईमध्ये महत्वाची अशी इम्पॅक्ट होते की हॉस्पिटल्स आहे महापालिकेचं असतील नाही तर राज्य सरकारचं असतील असेल असे कुठेही फार मोठ्या प्रमाणामध्ये आता कधी कॅन्टीन सुरू होते त्यांचे ते बंद झाले. बाहेरचे रुग्ण जे येत त्यांच्या पेशंटचं फार मोठ्या हे आहेच ना. याच्यावरती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलंय का? कोविड काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा होईल याची काळजी घेतली, इंजेक्शन्स मिळतील याची काळजी घेतली, उपचार मिळतील याची काळजी घेतली. अशा प्रकारची काही योजना, उपक्रम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार या तिघांनी घेतली आहे का? तर मला अजिबात दिसत नाही. हा, हॉस्पिटलमध्ये जर कॅन्टीन्स बंद झाल्या असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या खाण्यापिण्याच्या ठिकाणी गॅसच्या अभावी जर या सगळ्या योजना बंद झाल्या असतील तर लोकांनी जगायचं कसं? धाबे बंद आहेत, छोटे हॉटेल्स बंद आहेत, खाण्यापिण्याच्या गाड्या बंद आहेत, वडापावच्या गाड्या बंद झाल्या आणि देवेंद्रजी म्हणतायत आणि नरेंद्रजी म्हणतात सब कुछ ठीक आहे. काय ठीक आहे? तुमच्या वर्षा बंगल्यावर ठीक असेल, वर्षा बंगल्यावर जर एखादा गटार असेल त्यातून तुम्ही गॅस काढला असेल, पण ती यंत्रणा, ते पाईप तुम्ही जनतेलाही द्या गॅस काढण्याचे ना.
दिले पाहिजे. एकनाथ शिंदे ठाण्यातून गॅस काढत असतील, पार्थ पवार आणि त्यांच्या मातोश्री बारामतीमधून गॅसचा पाईप एखाद्या गटारातून काढत असतील, निदान पाईप तरी पुरवा गॅस काढायला गटारात. काय गॅस